आमच्या गावात अशी एक कहाणी आहे की कोंडी करून एक म्हातारी होती. त्या म्हातारीने तिकडून जीव दिला आणि म्हणून त्या कड्याला नाव पडलंय कोंडीचा कडा करून. तिथेच आपण आता जात आहोत. इकडून आहे का रे वाट? बंधारा हा आपला पूर्वजांपासून असलेला एक पाण्याचा तळा स्रोत आहे, जिथे सगळेजण पाणी भरण्यासाठी येतात. तर तिथे गेला मी भटकंती. वेगवेगळे प्राणी पण तिथे पाणी पिण्यासाठी येतात. हा पण एक प्राणीच आहे. पुढे चालतोय तो. आपल्या गावामध्ये नळाद्वारे पाणी येत आहे, पण पूर्वी म्हणजे 4-5 वर्षापूर्वी माणसे हंड्याने पाणी आणायला जायचं. बाकी तुम्हाला वाट दाखवतो. आम्ही आमच्या लहानपणी सुद्धा तिकडेच कळशीने हंड्याने पाणी आणलेलं आहे. आम्हाला आठवतं ते. आपण तिकडे चाललोय आता. आमचा वाडा दाखव ना. हा इथे वाडा. अरे नाही तुला येत नाही मी बोलतो. मयूर स्पष्ट बोलेल एकदम. बोल ना. थांबवले मी बोलतो ना मयूर घे ना. आम्ही बोलत तर नाही. तुम्ही पाहत असाल ही वाट आहे आमच्या गावची. हा ह्याचा व्ह्यू बघ. अरे मग तो तर दिसला पाहिजे, तो बोलतोय ना. दाखवतो. ते कडा आहे. काही तिथूनच येत आहोत. इथे तुम्ही पाहाल तर इथे आमच्या बंडू दादांचा वाडा आहे. त्यांचे बैल गुरं बांधलेली बघू शकता. सध्या आम्ही भंडाऱ्यावर जातो. भंडाऱ्यावर जायची मजा पण काही आवडत आहे. अरा आमचे मोठे बंधू. व्ह्यू बघा तू. मोठे बंधू तिकडे बघू नको. व्ह्यू बघ काय काढतोयस ते बघ. पायाखाली पण बघ. पायाखाली पण बघ. फोटो मार माने. हा थांब थांब थांब. काहीतरी बोला त्याच्यात बोला काहीतरी. काहीतरी बोल ना. दर्शन आपला थोडा नाराज आहे. हे आमचे प्रोफेशनल ट्रेकर आहेत. प्रोफेशनल ट्रेकिंग करतात ते. बस बोला तुमचे 2 शब्द द्या. काय दर्शन तुम्ही पण आपले 2 शब्द सांगून ज्ञानाचा भंडारा वाढवावा. ज्ञानाचा भंडारा एवढा पुढे गेला होतो. लय लागते रे. आता काय इकडे थांब जरा. हे सगळं सुट्ट्या नको देऊ. ते मुंबईला पण आहेत ढग. सागर बरोबर काढतो. आई शपथ. प्रोफेशनल थोडा तरी प्रॉपर एक व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो. चल ना मग ते प्रोफेशनल चालू. तू बोल नकोस काय मग प्रोफेशनल असेल. तर आपण आलोय सध्या बंधाऱ्यावर. इकडे तुम्हाला दिसत असेल पांडवकडा आहे. इथून आपला इथे बंधारा आहे. तो बघा पांडवकडा. आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये पांडवकड्यावर जाणार आहोत. त्या साईडला गेलो होतो पण तिथे फार पूर्वीचा इतिहास आहे त्या पॉइंट रिलेटेड. तो आपण ते ठिकाण जे आहे त्यांना 5 पांडव म्हणतात. आणि असं म्हटलं जातं की असं ऐतिहासिक म्हटलं जातं की ते 5 पांडवांनी त्यांची दगडी ठेवली होती आणि हे त्यांचे अवशेष असून हे आता बरीचशी मंडळी इथे पाहायला येते. राजकीय युग येते. आपल्या गावातला प्रथम पाण्याचा सोर्स हा बंधारा होता. तर
बंधारावरती 24 तास झऱ्याचे ताजे पाणी वाहत आपल्याला झऱ्याचे पाणी मिळणे खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या मे महिन्याच्या काळात सुद्धा आपण झऱ्याचं फ्रेश पाणी पिऊ शकतो. ठीक आहे ना. आपली ऑडियन्स पण आपली ऑडियन्स पण तशीच असेल. आम्ही मिलिंद गुणाची मला फिलिंग आलं तर तुम्ही खरंच कुठे पाहिलं असेल तर झऱ्याचं पाणी मिळणं खूप मुश्किल आहे सध्याच्या काळात. पण जर आमच्या गावी तुम्ही आलात एरंडलला तर फ्रेश असं झऱ्याचं पाणी जे डोंगरातून येतं ते तुम्हाला प्यायला मिळेल. हे असा एक अशा प्रकारे हा पाईप आहे. हा तिथे डोंगराच्या वरती झरा आहे. तिथे एक आपण टाका बनवलेला आहे. तिथून पाणी येतं आणि खाली बंधाऱ्यावरती जातं ते. आपण तिथे जात आहोत आता. 24 तास 12 महिने आणि- पाणी वाहत असते. 12ही महिने अगदी उन्हाळ्यातही कडक उन्हाळ्यातही फ्रेश पाणी आपल्याला अगदी गोड असं झऱ्यातलं पाणी. शहरामध्ये जे तुम्ही मिनरल वॉटर म्हणून पित असाल ते इथे नॅचरली अवेलेबल आहे. नॅचरली आम्ही लहानपणी तिथून हंड्यातून पाणी घेऊन जायचो. ते आठवणी आहेत आमच्याकडे अजून सुद्धा. आता सध्या आपण हे पाणी गावात पाठवलं आहे नळाद्वारे. त्यामुळे तर आता माणसं आळशी झाली. माणसं काय झाली? आळशी आहे. तर अशा प्रकारे हा बंधारा आहे आमचा. हे एकदम असं फ्रेश असं पाणी. पिऊन दाखव. मला पण पाणी लागेल. ह्या ब्लॉगिंग मध्ये अगर माझा मोबाईल पडला तर तुमच्या पोहायला कुणाला येतं आपल्यामध्ये? कुणालाच नाही. काही जागा लांब खाली. तो स्टेट लेवल स्विमर आहे. कोण हा हा का? हा खरंच का काय? तू पोहू शकतो नाही अरे तुला पोहता येतं? का? तर असं निसर्गरम्य आमच्या गावचं वातावरण. हा एक काल वेगळाच अनुभव होता. तुम्ही बोलत असाल कोकण सर्वात छान आहे, कोकणला निसर्गरम्य आहे सर्व काही. पण नाही, नाही. एकदा तुम्ही महाराष्ट्रात आपल्या महाबळेश्वरला येऊन बघा, आमच्या गावी येऊन बघा. सगळीकडे हिरवगार थंड पाणी असं काही आहे. आणि या मे महिन्यात सुद्धा आपल्याला थंडीचाच तुम्हाला इथे क्लायमेट. आहे. मौसम हे बघ. असताना ही अशी बारकी पोरं येतात इथे अशी विद्रुपगिरी करतात. हे बघा. त्याला ते बोलतात ना तो काय ते सोन्याची देणारे काय ते थोडं चुकते मागे पुढे होत आहे. पण कायचा पण हा व्हिडिओ नंतर डिलीटच होणार आहे. त्याला एक अंड भेटते. त्याला त्यांनी बोसा दाबून ठेवलेला. त्याला पटकन पाहिजे होतं अंड. जरा मला पाणी पिऊ दे जरा. तुझं पिताना काढतो. जर एकदम स्टेबल काढ. हा तिकडे जास्त पाण्याजवळ जाऊ नको. तुला स्टेट लेवलचं काम होईल मग इथे. आणि बाहेर जाण्याशिवाय आम्ही जाणार नाही. तिकडे जा ना, मागे जा. परफेक्ट व्ह्यू येतो. ते बोल ना काहीतरी. पाणी मार ना, पाणी तोंडावर. ते नको, ते कट कर, ते कट कर. बस ना खाली, खाली बस. खाली बस की जाऊन. इथे बस ना खाली. माझी वाटते रे. बरं इकडे मार ना एवढं मार की तोंडावर पाणी सुट्ट्या मारला ना एवढ्या. मी मारतो. थांब. कसं तोंडावर मारतो मी पाणी. परत एकदा. एक नंबर. नीट आलेला आहे. मौसम मस्ताना अनजाना. बंधारा. दर्शन त्याकडे जाऊया आपण. थोडा डिप्रेशन मध्ये आहे तो. आपलाच भाऊ आहे. काल जरा Depression मध्ये काढणं आपलंच काम आहे. त्याला आपण आज रात्री उताराचा बंदोबस्त केला आहे. आपला दारा झालेला आहे, गाव झालेला आहे. आता आपण उतारा बंधाऱ्यावर यायचं ठरवलंय. तर गाव घेऊन झालं. दारावर पण झालेला आहे. तर आपण आता ठरवलंय की उतारा आपण 2 ठिकाणी गाणी केलेली आहे. आता हीच एक जागा बाकी होती. इथे पण आपण आपली काशी करू.
सिनेमा लय बघितलं आम्ही. आता फक्त माणसं काय काय बोल नको इथे यायला घाण करून टाकते गावाची. गावाचं नाव पण जिथे नाव घेतलंय गावाचं तिथे म्युझिक टाकून दे. हे पहा हे तुम्ही या सह्याद्रीच्या कपाऱ्यामध्ये आमचं गाव असेल. कपाऱ्या नाही कपाऱ्या कपाऱ्या कसल्या कडे कपाऱ्या बोलतात रे बाबा. आता काय थोडा असा घे ना, असा आराम थांब इकडे दाखवतो. इकडे व्ह्यू असा घे. हा कसा सह्याद्रीच्या कड्यावरती असलेले हे आमचे गाव. त्याचं नाव आम्ही तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही छान करा देऊ. समुद्र डोंगरापेक्षा हा आपला डोंगर उंच आहे. हा तिकडून बघितलंच किती उंच वाटणार. हा उंच असं तर कसं पण वाटेल रे. असं तर त्या पेपर वाटतं की ते उंच आहे तिकडचं. दर्शन पाणी नाही प्यायला. आता थोडं बंद करा कारण की मी थोडा इथे बत्ती लावणार आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी काहीच वेळ अगोदर आपण बंधाऱ्यावर गेलो होतो. 12 महिने 24 तास तिथे झऱ्याचे पाणी वाहत असते. थंडगार पाणी प्यायलो आपण. शांत असं तोंड धुतलं, फ्रेश झालो. आपले ब्लॉगर दमले होते, कॅमेरामॅन दमले होते. तर थंडगार पाणी प्यायले ते. हा आपला आहे कोंडीचा कडा. कोंडीचा कडा आहे बंधारा. आणि इथून खाली आपण बघू शकता आचली, थोडे एरणे. तिकडे आपण गेलो तर तिकडे एक कोयना साईड लागते. त्या साईडला कोयना वाईडला बोलू शकता. तर हे एक सह्याद्री पर्वताचं एक मीडिएटर बोलू शकता. त्या साईडला आपण कोकण पडेल आणि इकडे महाबळेश्वर पट्टा पडतो. तर आपण जाते सध्या कोंडीच्या कड्यावर. ते आमच्या गावात अशी एक कहाणी आहे की कोंडी करून एक म्हातारी होती. त्या म्हातारीने तिकडून जीव दिला आणि म्हणून त्या कड्याला नाव पडलंय कोंडीचा कडा करून. तिथेच आपण आता जात आहोत. तिथे एक आळूचं झाड होतं. लहानपणी आम्ही सकाळी उठल्या आळू खायला तिथे यायचं. आळूच्या झाडावर आळूच असतात. मग आळूच्या झाडावर आळूच खाणार. अरे कुठलं आळूचं झाड तुला माहिती? आळू तुला माहिती? हे आळू मला माहित नाही. हे लोक बोलतात. हळू बोला हळू बोला. अरे ते हे बोलतो आळू 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 म्हणतो. हा हळू बोला. आता दर्शन बोल ना काय. नाही तर इट्स ओव्हर टू दर्शन. दर्शन, तर आपण काल कुठे होतो, आपण काल काय केलं थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा. काल महाबळेश्वरला गेलो, रात्री एन्जॉय केला. तुम्हीच का फक्त? सर्वात चौघांनी पण खूप एन्जॉय केला आणि ट्रेकिंग केली थोडी. चला. अरे नाही आपण बरोबर चाललो. इकडून चला. इकडूनच आहे. ही वाट बरोबर आहे. हे बघ, इथूनच वाट आहे. गावामध्ये कोणतीही वाट अशी चुकीची नसते. सगळ्या वाटी बरोबर असतात. रणजित, तू मस्त येतोस रे फोच्यामध्ये. तू मागे येतो नको येऊस. त्याची पर्सनॅलिटी चांगली असावी लागते. म्हणून काही होत नाही. हा मधला आवाज थोडा बंद केला पाहिजे. तर हा बघा एकदम सुंदर असा नजारा मी बघत असाल. रणजित खरंच मस्त येतो. मस्त येतो व्ह्यू होतो. एकदम खतरनाक व्ह्यू होतो. छान असा नजारा येत आहे. घातली ना त्यांनी. हा. माझी पॅन्ट पडते रे. थोडी अवघड अशी वाट आहे इकडे. शक्यतो माणसं ह्या बाजूला दररोज येत नाहीत. आपण जायचा प्रयत्न करतो. रणजित थांब जरा आणि असं इथूनच बोल. तर थोडी अवघड अशी वाट आहे इथे. माणसं दररोज नाहीच येत इकडे. लाकडं तोडण्यासाठी येतात किंवा दुसरं गवत वगैरे नेण्यासाठी येतात. आपण जातोय तिकडे कोंडीच्या कड्याला. कोंडीच्या कड्याला जायसाठी इथून वाट आहे. खालच्या गावांची नावं जर तुम्हाला ओळख करून दिली. आटली, एरणे ही गाव आहेत. खाली एक नदी वाहतोय खालून, तुळशी नदी. आपण वाट चुकत आहे असं मला वाटतंय. हा, आपण खाली नाही जायचो होता. कोंडीच्या कड्याकडे पण आपण चाललोय. खालच्या दिशेने. आपण कोंडीकडे चाललोय असं वाटतंय. आपल्याला कोंडीच्या कड्याजवळ जायचंय. आपल्याला वरतून वाट बदलावी लागेल. आपल्यासोबत जे सगळे जे आहेत ते सगळे नवीन तरुण आहेत. त्यांना काय माहिती नाही. ज्याला माहिती होतं
तो पुढे लागलेला. त्याला माहिती होतं तोच मी होतो, तो माझी वाट चुकलेली आहे, तर मला माफ करावं. आयुष्यात पहिल्यांदा नाही, हा परत वेळा चुकलाय. आपले कॅमेरामॅन सुद्धा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. एक वाईट कृत्य जे आपल्या गावकरी मंडळी करतात, वनवा लावणे. त्याच्यामुळे थोडं आग लागते. पेटत आहे. रणजित तू लई लांबून बोलतोय. अरे हे लोक पण थांबतात ना, मी थांबलो की. अरे आम्हाला तरी पुढे चाल ना, तू चालतोय कॅमेरामॅन पुढे चला. मग आता तू फक्त काय निसर्ग तू चाल ना पुढे. कॅमेरामॅन नेवर डाईज. तू बोलणार आहेस का? मग आम्ही जातो पुढे. आणि या कॅमेरामॅन ठिकाणी नेवर डाईज. अरे गवा या वाटेने जाऊया. कुठे? हा बघ. या वाटेने जाऊया. अरे जा ना. नाही सरळ. तर चला, आता आपण जवळ आलोय कोंडीच्या. तिथे तुम्हाला बोललो की वनवा वनवा ही एक प्रकारे निसर्गाला हेच गोष्ट आहे. पण ती जरुरी पण तेवढीच आहे ऍक्च्युली. कारण का जरा एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे हा, त्यामुळे आपण त्यामध्ये नाही पडलेलं बरं. हा, हीच ती जागा. तिकडे बघू शकता आपलं गाव. हे आमचं गाव. इकडे आमची घर आहेत वरती. आमची घरं आहेत. हे पहिलंच जे घर दिसतंय ते आमचंच आहे. इथे आम्ही लहानपणी इथे एक आळूचं झाड होतं, ते पण तोडलंय. ते आता गायबच करून टाकलेलं आहे. आम्ही खायला यायचो म्हणून. ते आळू खूप छान लागायचे आणि सकाळी उठलो की आळू शोधायला यायचो. दमले आहेत आपले ट्रॅकर. आता थोडे विश्रांती घेतील. ट्रॅकर कॅमेरामॅनला आपण थोडी विश्रांती देऊया. कॅमेरामॅन सुद्धा दमलेत बरेच. जमलेलं नाही आहे. तर हे बघा आपले कॅमेरामॅन. एनर्जी आलेली आहे त्यांच्यामध्ये. नागपूर टी शर्ट घातलेलं आहे त्यांनी. आता आपण कोणत्या दिशेला चाललोय? लीड ट्रेकर्स कृपया आपण सांगा, आपण कुठल्या दिशेला चाललोय? आता आम्ही फक्त याचा निसर्गरम्य जो वारा येत आहे इतका सुंदर आता फार छान वाटत आहे. आणि याचा आस्वाद फक्त आम्ही घेत आहोत आणि आम्हाला खंत वाटते की तुम्ही सगळे येऊन त्याचा आनंद नाही. मी प्रेक्षकांना विनंती करेन की त्यांनी नक्की महाबळेश्वरला आपल्या गावी यावं, एक विजिट करावी गावाला, बघावं निसर्ग कसा आहे. ते मुंबईची गर्दी, ती ट्रेनची गर्दी, सगळं एक साईडला ठेवून एकदा कृपया तुम्ही यावे. आणि कृपया करून इथे येऊन काही घाण करू नये. शांतता कशी असते, निसर्गाच्या सानिध्यात बसणं काय असतं हे तुम्हाला इथे आल्यावर समजेल. याचा आस्वाद घेण्यात जो आनंद आहे तो सगळ्यांना भेटावा. आता बघाल तुम्ही इथे किती छान छान असं दृश्य दिसतंय. गवताचे पुंजके जे आहे तुम्ही जर तुमच्या लोकलच्या गर्दीला, कडा ना. हाच आहे आपला कोंडीचा कडा. हाच ऍक्च्युली हाच कोंडीचा कडा. तो कडा कोणता? तो तिकडचा कडा. तो नाही आपला कोंडीचा कडा. तर बघा, ट्रेकर्सला बोलूयात. तुम्ही तुमचे 2 शब्द द्या. काय बोलू इच्छिता तुम्ही? तुम्ही हा आमचा ब्लॉग नक्की नीट आवर्जून पहा, मला आवडेल. तुमच्या पेजचे वगैरे नाव सांगा, कुठे लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. माझ्या पेजचं काही नाव नाहीये, पण हा ब्लॉग आहे तुम्ही पण त्यांनी काल खूप मोठं नाव कमावलेलं आहे, ह्याला माहित नाही. तर अशा प्रकारे या कोंडीची कुठेतरी माहिती सांगा ना. कोंडी नावाची एक आजी होती आमच्या गावी आणि असं म्हणण्यात येतं की त्या आजीनं इथं जीव दिला होता आणि या कड्याला त्या आजीचं नाव दिलं गेलं. कोंडी आजीचा कडा, कोंडीचा कडा. दर्शन दादाकडे बघून असं वाटतंय की त्याला नाव चेंज करायचं या काड्याचं, असं त्याच्या एकंदरीत एक्सप्रेशनवरून वाटतंय. पण आम्ही म्हणूनच इथं आलो आहोत. आम्ही असं काही होऊ देणार नाही. आज काय कोंडीच्या कड्याचं नाव बदलत नाही. भाव आणि भावकी शेवटी सोबत असते कायम, तसे आम्ही कायम त्या सोबत असणार आहोत. टोमणे मारून का असेल, जरी चालत येऊ शकला नसला तरी तो आम्ही त्याला उचलून आणू, गाडीवर आणू, कसं पण आणू, पण घरी आणू. फोटो काढ रे असा. हा मागणं काढा, नीट बसा. एका शाळेवर बसलं.
तर मंडळी चला आपण आता गावाकडे चाललोय. सगळी जी फिरायचे होते सगळ्यांचे निसर्गरम्य सौंदर्य आपल्याला बघायचं होते सगळं बघितलेलं आहे. कोंडीचा कडा बघितला. तर आता आपण चाललोय गावाकडे. आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं गाव कसं आहे, कशी सुरुवात होते. तर हा गावाचा मागचा भाग तुम्ही बोलू शकता की मागच्या भागातून आपण जात आहे. तर चला बघूया आपण पुढच्या वर्षी आपला पुढचा ब्लॉक त्याच कड्यातून असेल. नावलीच्या मातीला आपण जाणार आहे. गवंड म्हणून एक आहे आपल्या गवंडातून आपण सुरुवात करणार. आपला एकच ब्लॉग आहे ना. कॅमेरामॅन आपल्यासोबत. पुढच्या ब्लॉगला फक्त मला एक काम करायचं आहे. मला ही पॅन्ट नाही घालून यायची आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण का ती सारखे खाली पडते. आपले ट्रॅकर सर थोडे दमलेले आहेत. तर त्यांना आम्ही घरी विश्रांतीसाठी पाठवलंय. त्यांना ऍक्च्युली आम्ही आणून चुकीच केली आहे. कारण रात्री पुन्हा आपल्याला जागरण करायचं आहे. जागरणामध्ये ना काहीतरी केलं अरे. वेगवेगळ्या प्रकारची ट्रॅकिंग करतो. आता ट्रॅकिंग काल ट्रॅकिंगच्या ठिकाणी टीच्या ठिकाणी डी होता. आलेले आहेत. सॉरी कळलं आता कळलं. काय बोलला तो. होता. तर दर्शको बघा ही जागा. इथे आम्ही लहानपणी विटी दांडू खेळायचो. क्रिकेट विटी दांडू हे सर्व आम्ही इथे खेळायचो. कावड जर तुम्हाला माहिती असेल तर काही पोरांची लांब लांब कावड जायची. माझी पण एकदा गेली कोंडीवर. तर कावड त्याला विटी बोलतात. लहानपणीची कावड कोणाला माहित नाही सुद्धा. कावड म्हणजे राज्य. विटी दांडू खेळायचो का? दर्शन काय बोलतोय. लहानपणी इथे खेळायला वेळा नव्हता यायचं सांगायला यायचं. तर हे सगळी वाईट गोष्टी आम्ही नाही केले कधी. कारण की आम्हाला नाही कशी गरज पडली तर असतं. तू वाईट गोष्टी नाही केल्या, तू वाईट कसं? गावाला आले तर मोकळ्यावर जावं म्हणून येतात. अच्छा म्हणजे स्वच्छ भारत अभियान कधीपासून आहे गावात? झाले 15-20 वर्ष. 2025 हे वर्ष आहे. आणि 2015 महाराष्ट्रातले एक उच्च अशा प्रगतीच्या अशा तालुक्यात राहणारे गाव आहे आमचं. तर आम्ही फालतू गोष्टीमध्ये नाही पडत. तरी आमच्या काळात परवा तात्यांनी एक चांगली गोष्ट केली उच्च अभियानची. पोरं त्यांच्या जागेवर क्रिकेट खेळतात. गव्याचे आहेत पायाचे ठसे. गव्याची वगैरे काही नाही. हे असं काही नाही. हा ट्रॅकर कसं होतं हे लोक कधीतरी येतात गावात आणि शहाणपणा करतात. वेगळे काहीतरी दिसलं की म्हणतात हा वाघ हा गवा. पण असं नाहीये. दर्शको गवा इथे खूप 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 म्हणजे खूप कमी वेळ इथं आला असेल. कारण गवा खालच्या कड्यावरच असतो. इथूनच फिरतो. हा तुम्ही मातीला जाल तर गवा तुम्हाला सहज सहज मिळू शकेल. पण ह्या साईडला गवा येत नाही. बस म्हणजे संपा दर्शन ब्लॉग. तर इथे आपण गावाच्या एकदम जवळ आलेलो आहे. इथे हे बघा हे घर बंडू दादांचं घर आहे इथे. बंडू आता ओळखतात का व्ह्युअर्स आपले? आता ओळख होईलच कारण की आपण दररोज एक ब्लॉग टाकणार आहोत असं आम्हाला वाटतंय. फक्त आजच्या दिवसापुरतं. खरं तर अजून पुढच्या अर्ध्या तासात पण हे व्हिडिओ डिलीट होऊ शकतात. पहिले व्हिडिओ चेक करणार जाणार. चांगले आले की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. कॅमेरामॅन सागरसह. चॅनलचं नाव काय? आम्ही सर्व एरंडलकर. लक्षात ठेवा दुकान आहे. हे दुकान आहे आमचं. दुकान आहे. सागर इथूनच घेतो गोल्ड फ्लॅग. तसा रणजित पण लय घाणेरडा माणूस आहे. थोडा आता इथे गावात आल्यानंतर तो चांगला वाटतो. तो आता थोडा कसा गावच्या पाण्यात आलाय ना मग त्याला परत त्याची सवय चालू झाली त्याची. गावात येतो आणि पाप धुतो आणि मुंबईला झाल्यावर पाप करतो. ही लाईनीत सगळे आमच्याच भावकीची घर आहेत. आता खाली एक बघितलं ते सुद्धा हे सुद्धा. सरपंच उभे आहेत. आम्हाला हात लावून कोणता खांबा आहे? हा हे बघा. आता तुम्हाला गावची आमची थोडी नासकी सॉरी चांगली लोकांची ओळख करून देतो तुम्हाला. हे बघा. इंट्रो कर ना. काय गाव दाखवतं की काय? कोंडीच्या कड्यापासून
कोंडीचा काढा ना रे, माची असणं चालू आहे. अरे रुपेश पण आला. 2 तास झाली तेच चाललंय. तू बंद कर. कोण रे भांडतोय? हे कॉमन आहे आमच्या गावात भांडणं वगैरे. टीव्ही हे सरपंच आहेत आपले. हॅलो म्हणा कॅमेरामध्ये बघून. अरे हा रशियन कुठे आला? चला तर हे माझ्या घरात आलेलो आहे मी. अशा प्रकारे माझं घर. हा चला चला तर मग बाय मित्रांनो. बस अरे चालूच